नमस्कार. एम मराठीच्या महापालिका रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण प्रभागातील नागरिकांच्या समस्या, अडचणी व इच्छुक उमेदवारांची भूमिका जाणून घेत आहोत. तर आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 9 मधील श्री सुहास कांबळे हे आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. साहेब, महानगरपालिका स्थापन झाल्यापासून ही पहिलीच निवडणूक लागत आहे, त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे? महानगरपालिकेनंतर ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असणार आहे आणि निवडणुकीला बराच काळ गेला, पण शासकीय त्याचबरोबर कायदेशीर अडचणींमुळे निवडणूक वेळोवेळी पुढे जात गेली. त्याचा परिणाम म्हणजे भागातील समस्या असतील त्या नकळत वाढत गेल्या. त्याचं निराकरण झालं न झालं असं प्रत्येक ठिकाणी, म्हणजे आमच्याच प्रभागात असं नाही तर प्रत्येक ठिकाणी 50% त्याचा इफेक्ट पडतच गेलेला आहे. त्यामुळं आता एक चांगली संधी आहे लोकांसमोर, चांगल्या उमेदवाराला आणि चांगले नेतृत्व करणाऱ्या, कार्यक्षम नेतृत्व करणाऱ्या युवकाला असू दे किंवा चांगल्या उमेदवाराला निवडून आपल्या प्रभागाचा विकास करून घेण्याचे एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आज सर्व मतदार बंधू भगिनींच्या समोर असणार आहे. नक्कीच. प्रत्येक प्रभागामध्ये विविध अडचणी, समस्या आहेत नागरिकांच्या. त्यामध्ये बऱ्यापैकी नागरिकांना भेडसावत असणारा प्रश्न म्हणजे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. त्याबद्दल तुमची ठोस उपाययोजना काय असणार आहे? आजपर्यंत जर बघायला गेला तर माझ्या पार्श्वभूमी सांगत असताना मी लालनगर परिसरात असून दे किंवा इतरत्र काम करत असताना स्वच्छतेचा विषय प्रामुख्यानं उठवून धरलेला आहे. त्यामध्ये माझा आता जाहीरनामा असून दे किंवा जर तुम्ही वचननामा बघितला असेल किंवा माझं कार्य अहवाल जर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये प्राधान्यानं स्वच्छतेला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. मग त्यामध्ये कचरा व्यवस्थापनाचा विषय पण आम्ही त्यामध्ये प्रामुख्याने मांडलेला आहे. आणि फक्त मांडलं नाही तर ह्याच्या आधी आम्ही ते कार्य देखील केलेलं आहे. हे कार्य करत असताना आम्ही नारायणनगर परिसरातील जय भवानी हाऊसिंग सोसायटी मंदिर जे आहे तिथं कचरा उठाव करणे हे स्वतः आम्ही तिथं प्रत्यक्षरित्या काम केले आणि राबले. त्यानंतर दुसरा जर प्रश्न सांगायचा म्हटला तर इचलकरंजीच्या शहराच्या बद्दल जर बोलायचं म्हटलं, गणेश विसर्जनानंतर बाप्पांच्या ज्या श्रीच्या ज्या मूर्त्या असतील किंवा घाट परिसरात जो घाण होते ते स्वतः आम्ही विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी साफ करतो आहे. ह्यासाठी आम्ही कुठलीही जाहिरातबाजी वगैरे न करता एक समाजाचं म्हणजे आम्ही काहीतरी देणं लागतं ह्या नात्यानं आम्ही काम करतो आलो आहे. त्याचबरोबर जर बघायला गेला तर ड्रेनेज लाईनचं जवळपास 40 वर्ष झालं प्रलंबित प्रश्न लालनगरचा आम्ही सोडवण्यासाठी विशेष प्राधान्याने ते प्रश्न सोडवला आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून, म्हणजे आत्ताचे आमदार आपले राहुल आवडे साहेबांच्या माध्यमातून परवाच आपण गेल्या महिन्यात त्याचा शुभारंभ करून काम जवळपास सुरू आहे आणि संपायच्या मार्गावर आहेत. अशा प्रकारे आम्ही काम केलेलं आहे आणि करून दाखवण्याचा प्रयत्न आमचा आहे. काहीतरी करण्याची जिद्द आमच्यामध्ये आहे. त्यामुळं आम्ही तुम्ही म्हटल्याप्रमाणे कचऱ्याचा जो व्यवस्थापनाचा विषय आहे त्यासाठी प्राधान्यानं आम्ही त्या भूमिकेला यशस्वी पाठपुरावा करू शकतो आहे असं लोकांचं आणि जनतेचं मत आहे. आता तुमचा प्रभाग जर बघितला तर दाट वस्ती त्या भागामध्ये भरपूर आहे. त्यामुळे गटरी साफसफाईची नियमितता पालिका कर्मचाऱ्यांच्याकडून होत नाही. त्याबद्दल काय सांगा? त्याबद्दल आपले कर्मचारी जे आहेत त्यांच्यावर देखील ताण असतो आहे. आता मी जे काम करत असताना ग्राउंड लेवलचा रिपोर्ट जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर त्यांना पण मनुष्यबळ कमी पडते. आणखीन नवीन नियुक्त्या थांबल्यामुळं पण प्रॉब्लेम होते. त्यांनी काम करत नाहीत असं म्हणता येत नाही, पण ज्या पद्धतीनं त्यांचं काम असते त्यांना मनुष्यबळ कमी पडते आणि त्यांचं प्रयत्न असतात की बाबा ज्यावेळी व्यक्तिगत आम्ही किंवा प्रभागातील जे प्रमुख नेते मंडळी किंवा समाज कार्यकर्ते जे आहेत त्यांनी ज्यावेळी त्यांना काही जबाबदारी सांगितले तर त्यांनी 100% त्यामध्ये करण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत केलेला आहे. मग त्यांना दोष देऊन चालणार नाही. एक नागरिक म्हणून आपलं पण कर्तव्य आहे की आपण देखील त्यांना सहकार्य करणे गरजेचं आहे. आणि जे महापालिकेचे असून दे किंवा शासकीय जे आपल्यावर निर्बंध आहेत किंवा आपल्याला जी नियम अटी घालून आपल्याला दिले आहेत, म्हणजे सुका कचरा वेगळा करणे किंवा ओला कचरा वेगळा करणे, घंटागाडीचा पुरेपूर उपयोग करणे, कचरा कुंडीतच कचरा टाकणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण देखील करणं गरजेचं आहे. आणि ह्यासाठी जनजागृती होणं गरजेचं आहे. आणि जनजागृती करणे हे सर्व प्रमुख नेते मंडळी आणि जे समाजात कार्य करणाऱ्या सर्व चांगल्या मंडळींचं काम आहे. आणि त्यासाठी आपण सर्वजण मिळून भविष्यात प्रयत्नशील राहूया आणि त्यासाठी आपण एकमेकांना हातात हात देऊन चांगलं काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करूया असं माझं व्यक्तिगत मत आहे. स्थानिक पातळीवर आजपर्यंत तुम्ही बरेच सामाजिक कार्यक्रम घेतलेले आहेत. तर अचानक महापालिका निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय का घेतला?
अचानक निर्णय म्हणजे आता परिसरात फिरत असताना हा व्यक्तिगत मला असं वाटत नाही की माझा व्यक्तिगत निर्णय आहे. हा जनतेतून आलेला एक आवाज आहे. जनतेला असं वाटतं की सुहास कांबळे एक घरचा माणूस म्हणून काहीतरी करू शकतो आहे. लोक माझ्याकडे बघताना एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून पाहतातच, पण त्याचबरोबर मी त्यांच्या घरातला माणूस आहे किंवा मी त्यांचा घरचा माणूस आहे म्हणून माझ्याकडे पाहिलं जाते आणि त्यांच्या अपेक्षा आहेत की मी काहीतरी करून दाखवावं. त्यासाठी आज लोक मला लोकवर्गणीतून इलेक्शन लढवूया असं सांगणारा मला वाटतं की मी इचलकरंजीतला एकमेव नेतृत्व असेल. याचं मला अभिमानाने सांगायची गोष्ट म्हटला दादा तर असं वाटते की आपल्या लोकांचं प्रेम पाहून अजून त्यांच्यासाठी जोमानं कार्य करून त्यांना त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतील किंवा त्यांच्या समस्या आहेत त्या जोरात आम्ही न थकता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. असं एक डोक्यावर ओझं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यासाठी एक जे आहे कायदेशीर किंवा त्यासाठी एक पद असणं एक गरजेचं आहे, जेणेकरून हट्टानं आणि तिथं आम्ही ठोकपणे आमची भूमिका मांडू शकतो, नागरिकांच्या समस्या मांडू शकतो. ह्यासाठी आज हा मी व्यक्तिगत घेतलेला निर्णय नसून हा जो निर्णय आहे हा सार्वत्रिक सर्व जनतेने माझ्यावर प्रेम करण्यास सर्व सहकार्याने घेतलेला निर्णय आहे. समाजकारण आणि राजकारण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र समाजकारण केल्याशिवाय राजकारण होत नाही असं काय वाटते? तसं काय ॲक्च्युली जर सांगायचं झालं तर आजपर्यंत कोणतंही काम मी करत असताना एक राजकीय दृष्टिकोनातून कुठलंही काम केलेलं नाही. हे काम करत असताना मी माझं काम करत गेलो आहे, लोकांच्या समस्या सोडवण्याचा शक्य तितका प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे. काही कामं आता सगळीच कामं होत असतात असं नसते. 100मधली 90% कामं होत असतात, 10% कामं परिस्थितीनुसार अडचणी देत असतात किंवा होत नसतात. हे काम करत असताना मी व्यक्तिगत माझ्याबद्दल बोलत असताना मी काम करत राहिलो आहे आणि आज एक उमेदवार म्हणून त्याला राजकीय जोड लागले. म्हणजे असं म्हणत नाही की राजकारण म्हणूनच काम करायला पाहिजे. जर समाजसेवा करत असेल तर लोक डोक्यावरही घेऊ शकतात आणि जर तुम्ही लोकांचं जर समस्या सोडवू शकत नसला तर लोक जमिनीवर पण पाडू शकतात. असं आजच्या जनतेचं कल आहे आणि जनतेच्या मना इच्छेप्रमाणे जर आपण कार्य करत असाल तर 100% जनता हे आपल्याला जाणणार हे तितकंच खरं आहे. आता महापालिका निवडणुकीदरम्यान एक तरुण तुमच्यासारखा एक तरुण तडफदार उमेदवार म्हणून जनतेतून निवडून गेला तर याचा कुठंतरी तुमच्या प्रभागाला फायदा होईल? नक्कीच फायदा होईल. कारण मी हे आता आपल्या माध्यमातून बोलणं चुकीचं आहे, पण ह्याच्या आधी ज्या गोष्टी ज्या जबाबदारी वरिष्ठ लेवलला म्हणजे आदरणीय कल्लापना दादांपासून ते प्रकाश अण्णांपर्यंत ते आत्ता सध्याला राहुल दादांपर्यंत यांनी दिलेल्या प्रत्येक गोष्टी आणि प्रत्येक कामाचा आम्ही प्रयत्न असा केला की 100% यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. मग त्या माध्यमातून प्रभागाचा पण आणि सर्वच घटकांचा सर्व समावेशक काम करण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला आहे. भरपूर अशी कामं केली आहेत. जरा सांगायला गेलं तर 2 तासाची बाईट पण कमी पडेल. मग म्हणजे हे मी बोलण्यापेक्षा तुम्ही जनतेतून जर माहिती घेतला की सुहास कांबळे आत्तापर्यंत कुठल्या कामामध्ये आपलं प्रावीण्य दाखवलेलं आहे किंवा करून दाखवलं आहे की नाही ह्याची प्रचिती तुम्हाला 100% येईल. म्हणजे मी बोलणं चुकीचं आहे. जनता आज खरोखर एक प्रामाणिकपणे मला भावुक होते की प्रामाणिकपणे जनता मला बोलते की बाबा आज तुझ्यासारखा व्यक्ती आम्हाला पाहिजे आहे आणि तू काय तर करून दाखव असं त्यांचं मत आहे. आणि त्यासाठी मी 100% त्यांनी दिलेला विश्वास हा कुठेही तडा जाऊ देणार नाही एवढा मी शब्द आज तुमच्या माध्यमातून माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांना सर्व जनतेला आणि माझ्या मित्रमंडळींना देऊ इच्छितो. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बरेच लोकप्रतिनिधी निवडून येतात जातात, मात्र तुमच्यावर कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उभारला आहे. त्यामुळे तुम्हाला नागरिकांनी तुम्हालाच का संधी द्यावी असं वाटते? पार्श्वभूमीचा विषयच नाही आहे, इथं कर्तृत्वाचा प्रश्न आहे. जर पार्श्वभूमीचा जर विचार करायला गेला तर प्रत्येकजण मग आमदार झाला असता, प्रत्येकजण खासदार झाला असता आणि प्रत्येकजण नगरसेवक झाला असता. तुमचं काम आज जनतेसमोर जर तुम्ही मांडला आणि ते जर लोकांना आवडत असेल तर 100% लोक संधी देणार आणि कार्याला महत्त्व 100% असणार आहे. आत्ताची जी इलेक्शन जी होणार आहे ते माझ्या अंदाजाप्रमाणे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होणार आहे आणि ज्याच्याकडे जनशक्ती असणार तो 100% हमखास विजयी पताका फडकवणार एवढं मी आज तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद. आपल्या भावी वाटचालीस आमच्या मनापासून शुभेच्छा. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 9मधील इच्छुक उमेदवार होते, त्यांच्याशी आपण त्यांची भूमिका जाणून घेतलेली आहे. त्याचबरोबर ते म्हणतात की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा असा महापालिका निवडणूक होणार आहे. कॅमेरामॅन निखिल विसेसह मी रोहन येरलगे, एम मराठी, इचलकरंजी.